जाऊया, सायनमध्ये जाऊया. आपले प्रतिनिधी आहेत सचिन. सचिन, पाणी अगदी गुडघाभर पाणी आहे गांधी मार्केटमध्ये. या पाण्याचा काय आजूबाजूच्या नागरिकांना काय धोका आहे का? काय सोसायटीमध्ये पाणी शिरू शकतं का? काय बचाव पथक तिथं आहे का? नक्कीच आपण बघतोय की संपूर्ण हा जो परिसर आहे गांधी मार्केटचा, तिकडे अक्षरशः नाल्याचं स्वरूप आलेलं आहे आणि आता पाणी हे लोकांच्या घरात शिरायला देखील लागलेलं आहे. अनेक नागरिकांच्या तक्रारी समोर येत आहेत की पाणी आता त्यांच्या घरात देखील शिरायला लागलेलं आहे. आपण बघतोय की गुडघाभर पाणी इथे झालेलं आहे आणि ज्या गाड्या इथून जात आहेत त्यांना मोठी कसरत करताना आपल्याला इथे करावी लागते, पाहायला मिळते. अनेक गाड्या, अनेक स्कूटर देखील एवढ्या पाण्यामुळे बंद पडलेल्या आहेत. जिथे माटुंग्याचा ब्रिज उतरतो त्या ठिकाणी एवढं पाणी जमा झालेलं आहे की अक्षरशः अनेक जे बाईक सवार आहेत ते आपली दुचाकी अक्षरशः इथून ते यू टर्न मारून पुन्हा एकदा ब्रिजच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसून येतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे ट्रॅफिक झालेलं आहे. थेट सायनपासून ते दादरपर्यंत हा ट्रॅफिक जाऊन पोहोचलेला आहे. आपण बघतोय की कशा प्रकारे अनेक गाड्या देखील, बाईक देखील या पाण्यामध्ये बंद पडलेल्या आहेत आणि त्यामुळे निश्चितच सचिन, मी तुझ्याकडे पुन्हा येईन. आता आपण दादरमधली प्रेक्षकांना बातमी दाखवूया, कारण दादरमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आलेलं आहे. आपण बघतो बघा, दादरमधील ही दृश्य बघा. दादरमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आलेलं आहे. सगळाच फटका रेल्वे वाहतुकीला बसलेला आहे. त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. कारण दादर, हिंदमाता, परळ परिसरात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस पडतोय. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. त्यामुळे त्याचा फटका आता रेल्वे वाहतुकीला बसू शकतो. लोकल वाहतूक बंद होऊ शकते. बघा, हिंदमाता आणि सायनमधील बातम्या पाहिल्यानंतर आपण आता दादरमधील दृश्य बघतोय. हा रेल्वे ट्रॅक आहे. त्या रेल्वे ट्रॅकवर बऱ्यापैकी आता पाणी साचलेलं आहे. जर पाणी आणखी साचलं तर कदाचित रेल्वे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. दादरमधील रेल्वे ट्रॅकवरचं हे पाणी पाहतोय आपण. एक तर दिवसभरापासून दुपारनंतर एक साधारणतः रेल्वे वाहतूक अशी सुरू झाली होती. मात्र रेल्वे ट्रॅकवर ज्या पद्धतीनं पाणी आता येतंय, पाणी साचतंय, त्यानुसार पुन्हा एकदा लोकल वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईच्या उपनगरात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. खरं तर काल रात्रीपासून मुसळधार पावसामुळे मुंबई अक्षरशः तुंबली होती. अनेक सखल भागात पाणी साचलंय आणि आता पावसाचा जोर ओसरत नाहीये. पुन्हा काही भागात पाऊस आहे. त्यामुळे प्रशासनानं पुन्हा एकदा अलर्ट दिलेला आहे. आपण ही दृश्य बघतोय, ही दादर परिसरातील दृश्य आहेत. ट्रॅकवर पाणी येतंय, त्यामुळे लोकल वाहतूक पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी अगदी घराबाहेर पडताना काळजी घ्या. जर खरंच गरज असेल तरच घराबाहेर पडा. आपण पुन्हा एकदा जाऊया सायनमध्ये. आमचे प्रतिनिधी सचिन. सचिन, बघतोय आता रेल्वे ट्रॅकवर देखील दादर परिसरात पाणी यायला लागलंय. सायनमधली परिस्थिती देखील भीषण आहे. गांधी मार्केट पूर्णपणे बघतोय आपण की अक्षरशः तुंबलेलं आहे. गुडघ्यापेक्षा जास्त पाणी आहे. वाहतूक खोळंबलेली आहे. नक्कीच सायन गांधी मार्केट परिसरातील पाणी हे सतत वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतंय. गुडघाभर पाणी हे आतापर्यंत पोहोचलेलं आहे. विशेष म्हणजे सायन गांधी मार्केट परिसरात पाणी जमण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. दरवर्षी प्रत्येक पावसात थोडा जरी पाऊस झाला तरी इकडे पाणी जमतं आणि त्यामुळेच पालिकेकडून मोठ्या प्रमाणात इथे पंप लावण्यात आलेले आहेत. असं असताना एवढे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, मात्र तो सगळा पैसा कुठे गेला? आजपर्यंतच्या पालिकेने केलेला उपाययोजना या पोल ठरल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. आपण बघतोय की कशा प्रकारे वाहनं अक्षरशः रस्त्यातच बंद पडलेली आहेत. कारण पाण्याची पातळी एवढी वाढलेली आहे की पाणी हे त्यांच्या इंजिनपर्यंत जाऊन कित्येक वाहनांची इंजिन्स बंद पडलेली आपल्याला दिसून येतात. अनेक वाहनं भर रस्त्यात बंद पडली आहेत आणि त्याचा परिणाम हा वाहतुकीवर झालेला आहे. सायनपासून ते थेट दादरपर्यंत ट्रॅफिक लागलेलं आपल्याला दिसून येतोय. जवळपास 2-2 तास हे प्रवाशांना, चालकांना एकाच पुलावरती एकाच ठिकाणी काढावे लागतात. आम्ही स्वतः या दादर परिसरातून आलो. जवळपास 1.5 ते पावणे 2 तासाचा वेळ आम्हाला सायनच्या गांधी मार्केट परिसरात येण्यासाठी लागला आणि अशी परिस्थिती आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. पाणी प्रचंड तुंबलेलं आहे. आत्तापर्यंत गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि जर पाऊस असाच सतत सुरू राहिला तर पाणी आणखीनही वाढू शकतं. गिरीश.